2014 नंतर भाजपचा हा पहिल्यांदाच एवढा मोठा पराभव झालाय. लोकसभेत एक महत्त्वाचं विधेयक पडलं आणि विरोधी पक्षांचा विजय झाला. पण अनेक लोकांना अजूनही नेमकं काय घडलंय हे समजलेलं नाही. काहींना असं वाटतंय की विधेयक पडलं म्हणजे थेट मोदींचं पंतप्रधानपद धोक्यात आलं आणि आता राहुल गांधी पंतप्रधान होणार. पण खरंच तसं आहे का? नेमकं कोणतं विधेयक पडलं? संसदेत काय घडलं? आणि या सगळ्या घटनेचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार? चला, सविस्तर पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो. गेल्या 2 दिवसात संसदेत जे काही घडलं त्यानं देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनशी संबंधित 3 महत्त्वाची विधेयकं सादर केली होती. सरकारच्या मते ही विधेयकं देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाची होती. पण प्रत्यक्षात या विधेयकांवरून संसदेत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. सरकारचा उद्देश होता 2029च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील मतदारसंघांची पुनर्रचना करणं आणि त्यानंतर महिलांना 33% आरक्षण लागू करणं. पण विरोधकांनी यालाच मोठा आक्षेप घेतला. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की महिला आरक्षण देण्यासाठी डिलिमिटेशनची अट लावणं चुकीचं आहे. त्यांनी थेट मागणी केली की सध्याच्या 543 जागांमध्येच कोणताही बदल न करता महिलांना आरक्षण लागू करावं. विरोधकांचा आरोप यापेक्षा पुढे जातो. त्यांच्या मते डिलिमिटेशनच्या माध्यमातून काही राज्यांमध्ये जागांची संख्या बदलून राजकीय समीकरणं बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि हा संपूर्ण प्लॅन 2029च्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीनं आखला गेला आहे. म्हणजेच महिला आरक्षण हा मुद्दा असला तरी त्यामागे मोठं निवडणूक गणित दडलं आहे, असा त्यांचा आरोप होता. लोकसभेत या विधेयकांवर 2 दिवस जोरदार चर्चा झाली. विविध पक्षांचे नेते उभे राहून आपापली भूमिका मांडत होते. दुपारी सुमारे 2 वाजता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषण करत सरकारवर थेट निशाणा साधला. त्यांनी सांगितलं की सरकार सध्या दबावाखाली आहे आणि सत्तेची पकड कमकुवत होत चालली आहे. त्यामुळेच निवडणूक संरचना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की विरोधी पक्ष एकत्र येऊन हा प्रयत्न रोखतील. यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली आणि त्यामुळे मतदानाची वेळ सतत पुढे ढकलली गेली. सुरुवातीला दुपारी मतदान होणार होतं, पण शेवटी संध्याकाळ झाली. संध्याकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण करत सरकारची बाजू ठामपणे मांडली. त्यांनी सांगितलं की ही विधेयकं महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यांनी विरोधकांवर आरोप केला की ते राजकारण करत आहेत आणि देशहिताच्या निर्णयाला अडवत आहेत. यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी मतदान प्रक्रिया सुरू केली. हे संविधान दुरुस्तीचं विधेयक असल्यामुळे विशेष बहुमत आवश्यक होतं. एकूण 528 खासदारांनी मतदानात भाग घेतला आणि विधेयक मंजूर होण्यासाठी 352 मतांची गरज होती. पण निकाल समोर आला तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली, तर विरोधात 230 मतं पडली. म्हणजेच हे विधेयक 54 मतांनी नामंजूर झालं. हा निकाल सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच सरकारला लोकसभेत इतकं महत्त्वाचं विधेयक पास करता आलं नाही. जरी सत्ताधारी आघाडीकडे बहुमत असलं तरी आवश्यक असलेलं 2/3 बहुमत मिळवण्यात ते अपयशी ठरले. पहिलंच विधेयक फेल झाल्यानंतर उर्वरित 2 विधेयकांवर मतदान घेण्यात आलं नाही. कारण सरकारनं स्पष्ट केलं की ही तिन्ही विधेयकं एकमेकांशी संबंधित आहेत. विधेयक नामंजूर झाल्यानंतर विरोधकांनी याला मोठा विजय मानला. राहुल गांधी यांनी सांगितलं की सरकारचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी रोखला आहे. त्यांनी पुन्हा एकदा मागणी केली की महिला आरक्षण स्वतंत्रपणे लागू करावं. त्याला सर्व विरोधी पक्ष पाठिंबा देतील. त्याचवेळी प्रियांका गांधी यांनीही स्पष्ट केलं की महिला आरक्षणाला डिलिमिटेशनशी जोडणं चुकीचं आहे, विशेषतः जेव्हा ओबीसी प्रतिनिधित्वाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. दक्षिण भारतातील राज्यांनीही या विधेयकाला जोरदार विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की डिलिमिटेशनमुळे उत्तर भारताला जास्त जागा मिळतील आणि दक्षिणेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी या निकालाला केंद्र सरकारचा मोठा पराभव म्हटलं. आता या सगळ्याचा पुढे काय परिणाम होणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना होणार नाही. पुढील निवडणुका सध्याच्या 543 जागांवरच होतील आणि महिला आरक्षणही तात्काळ लागू होणार नाही. याचा अर्थ असा की महिला आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबित राहणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण प्रक्रिया नव्यानं सुरू करावी लागेल. एकूणच पाहिलं तर ही घटना केवळ एका विधेयकाचा पराभव नाही, तर देशाच्या राजकारणात बदलणाऱ्या समीकरणांची स्पष्ट झलक आहे. सरकारसाठी हा मोठा धक्का आहे, तर विरोधकांसाठी एक महत्त्वाचा राजकीय विजय मानला जातोय.